नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज गुरुवार आहे, तर आज मी तुम्हाला उपवासाची साबुदाण्याची खिचडी दाखवणार आहे. लाल तिखटात बनवलेली ही साबुदाण्याची खिचडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. लाल तिखटाचा साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून हे बघा भिजत घातला होता 4-5 तास. असं मोकळा आणि असं मऊ मऊ भिजलेला आहे. आता ह्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट घालूया, थोडासा 2 चमचे, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा शेंगदाण्याचा कूट सगळीकडे असा मिक्स करून घेतलेला आहे. हे बघा साबुदाणा खिचडी फोडणी टाकण्यासाठी मी इथं 1 चमचा मोठा चमचा तूप घातलेला आहे. हे बघा इथं मी 1 बटाटा असा बारीक असे पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते तुपात चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि 5 मिनिटं बटाटा शिजूपर्यंत झाकून ठेवायचा आहे. हे बघा बटाटा आता चांगला शिजलाय. हे बघा व्यवस्थित आता हे बघा असं शिजलेलं आहे. आता याच्यात आपण थोडीशी हे बघा अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर. ही उपवासाची आहे, फक्त मिरची पावडर, त्यामुळे उपवासाला चालते. हे घालायचं आहे. हे बघा उपवासाचं मीठ घेतलेलं आहे, किंचितच टाकायचं आहे तोपर्यंत बटाट्यांना लागेल एवढं. आणि इथं 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि 2 मिनिटं फक्त झाकून ठेवायचं आहे. हे बघा 2 मिनिटं झालेली आहे. सगळं शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची पावडर, मीठ सगळं मिक्स झालेलं आहे. आता हे साबुदाणा त्याच्यात घालायचं आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा चांगलं साबुदाणा मिक्स करून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात परत थोडंसं, मगाशी थोडंसंच मीठ घातलं होतं, आता परत थोडंसं मीठ घालूया आणि 1 चमचा साखर आणि मिक्स करून घेऊया. आणि झाकून ठेवूया 2 मिनिटं. हे बघा साबुदाणा खिचडी आता आपण बघूया. हे बघा किती छान अशी मऊ आणि मोकळी झालेली आहे. हे बघा तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर वरून कोथिंबीर घाला. हे बघा कशी छान अशी मऊ मोकळी झालेली आहे. हे बघा एकदम मऊ अशी झालेली आहे. ही साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. हे बघा आता मी मुलाचा टिफिन भरत आहे. हे मी शॉर्ट ब्रेकला ही खिचडी देत आहे. हे बघा किती छान आणि मऊ आणि हे बघा मोकळी झालेली आहे. हे बघा खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही करून बघा नक्की, आणि पटकन होणारी पण आहे. हे बघा
हे बघा, माझ्या मुलाचे इथं तिन्ही डबे रेडी झालेले आहेत. हा फ्रूट ब्रेक आहे, ॲपल दिलेला आहे. हे शॉर्ट ब्रेकला लाल तिखटाची साबुदाण्याची खिचडी आणि हे लॉंग ब्रेकला चपाती आणि मसुराची भाजी केलेली आहे. तर ही रेसिपी लाल तिखटाची साबुदाण्याची खिचडी तुम्ही नक्की करून बघा. हे बघा कशी मऊ मऊ आणि हे बघा मोकळी मोकळी, एकदम मोकळी मोकळी झालेली आहे. तुम्ही ही करून बघा. आवडली तर मला नक्की कळवा. कशी वाटली तुम्हाला लाल तिखटातली साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी? आवडली तर तुम्ही घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपीज मी घेऊन येत जाईन. तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.